कुठल्याही प्रकारचा त्या संदर्भातला किंतु न बाळगता ते विड्रॉल करण्याकरता गेले. हे काँग्रेस पक्षाचं जे कल्चर आहे हे कल्चर या निमित्तानं त्याचं दर्शन झालं आणि या सगळ्या कल्चरच्या आणि कालच्या एकंदरीत सर्व उमेदवारीपासून सर्व गोष्टींच्या संदर्भात मी काँग्रेसची संस्कृती देखील आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांडू इच्छितो. खरं तर तुम्ही आपल्या भेटी घेतलेल्या आहे यामध्ये कोणत्या कोणत्या नेत्यांनी सकाळपासून भेटी घेतली? यामध्ये भेटी घेण्याच्या संदर्भात काल सकाळी 7 वाजता रोहितदादा पवार हे आले. त्यांनी तास दीड तास चर्चा केली. त्यानंतर या संदर्भामध्ये फोन खणखणायला लागले. प्रत्यक्ष भेटीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसचं अजितदादा पवार यांच्या गटाचं एक शिष्टमंडळ जे काल मुंबईत उपलब्ध होते ते मकरंदाबा पाटील मदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून एक शिष्टमंडळ तिथे भेटायला आलं. या व्यतिरिक्त फोन आले. त्या फोनमध्ये चौथ्यांदा सुनेत्रा जी पवार ज्या उमेदवार आहेत त्यांचा फोन आला. त्यांनी खरगे साहेबांनी तो निर्णय राज्यावर सोडवलेला आहे तथा आपण विड्रॉल घ्यावा विनंती करणारा त्यामध्ये फोन होता. छगन भुजबळजींचा त्यामध्ये फोन होता. ही आधी इत्यादी जी फोन आहेत ही काल या संदर्भातली पक्ष म्हणून पक्षाध्यक्ष म्हणून मला आली. खरं तर वडेट्टीवारांनी आधीच सांगितलं होतं की आमची चर्चा झाली आहे आणि आम्ही माघार घेत आहोत. प्रकाश मोरे तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत होते. जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ सांगत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही. काँग्रेसमध्ये कुठेतरी संवादाचा अभाव होता का? संवाद हा त्यांच्या गैरसमजातून त्यांनी ते बोललं असेल. कारण पक्षाच्या सर्वच नेत्यांशी बोलण्याची जबाबदारी ही माझी होती. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी त्यांचं काही मत जे आहे ते व्यक्त केलं. मात्र ही सर्व चर्चा झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करूनच निर्णय जाहीर करायचे असतात. जो पार्टीचा जो संकेत आहे तो संकेत पाळणं आणि त्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घेणं हे माझं कर्तव्य होतं आणि त्या अनुषंगानं हा निर्णय ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्षांशी बोलणं झालं आणि ज्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं गेलं तेव्हाच तो अधिकृत होता. वडेट्टीवारांनी घाई केली असं वाटतंय तुम्हाला? तो काही हा मोठा विषय नाही आणि त्याचा हेतू हा कुठलाही नाही. त्यांनी पक्षाच्या निर्णयासोबत मी बांधलेल्या अशा प्रकारचाच त्यांनी संदेश दिला होता. त्यांनी एकीकडे जरी काही या संदर्भामध्ये गैरसमजूतून काही सांगितलं असेल मात्र पक्षाच्या निर्णयाशी बांधील आहे ही त्यांची असणारी भूमिका होती. गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही सातत्यानं बारामतीसाठी क्लेम करताय 2029. खरंच तुम्ही लढणार आहात 29? राष्ट्रवादीची भूमिका काय असेल असं तुम्हाला वाटतं? न लढण्याचं कारण काय? ही जागा राष्ट्रवादी हीच निवडणूक आम्ही यावेळेसच लढणार होतो. जी का लढलो नाही हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळे आता आम्ही लढत नाही त्या विशिष्ट सहानुभूतीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं. मात्र 2029ला आम्ही इथे निवडणूक लढणार आणि आमचाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार बारामतीत निवडून येणार. राष्ट्रवादीची युती नसणार का तुमची? राष्ट्रवादीची युती नसणार 2029 साली? 2029 येऊ द्या. 2029ला या संदर्भात उत्तर देणं मला सोयीचं जाईल. कारण महाराष्ट्रामध्ये हा जादूटोणा आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे. मी जर असं भविष्यवाणीच्या आणि अशा वाणीच्या अनुषंगाने बोललो तर ते कायद्याला धरून होणार नाही. या संदर्भात त्यांनी सांगत असताना मी त्यांच्या एकंदरीत अपघाताच्या पाठपुराव्याच्या आणि त्यांनी जे सर्व समोर आणले तांत्रिक मुद्दे या अनुषंगानं मी त्यांचं कौतुक केलं. मात्र ते सांगत असताना सांगितलं की आमच्या पक्षाची भूमिका ही गुन्हे दाखल करून चौकशी व्हावी आणि चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी या अनुषंगानं आमची भूमिका आहे. आमच्या उमेदवारांनी पक्ष म्हणून ही भूमिका मांडलेली आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण सांगता ते बरोबर आहे, हे झालंच पाहिजे, हे सरकार एक होत नाही, हे करत नाही. मात्र हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा गुन्हा जो दाखल झालेला आहे कर्नाटक सरकारनी काँग्रेस शासित सरकारनीच झाला आहे आणि राहुल गांधींनी या संदर्भामध्ये केलेला हस्तक्षेप हा देखील त्यांनी निदर्शनास आणून दिला आणि त्याच वेळेस त्यांच्याच बैठकीत जो काँग्रेसचा मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगानं अधिक पुढे गेलं पाहिजे ही चर्चा झाली आणि त्यांच्याशीच होत असणाऱ्या चर्चेच्या अनुषंगानं मी तात्काळ काल सकाळी कर्नाटकच्या गृहमंत्री महोदयांना फोन लावला आणि आपण जो गुन्हा दाखल केला, जो झिरो म्हणून आपण इथे ट्रान्सफर केला, त्याचं काहीही होत नाही. सरकार या संदर्भात कुठलीही कारवाई करत नाही ही वस्तुस्थिती त्यांना मी निदर्शनास आणून दिली आणि आपण गुन्हा दाखल केला याच्यावर आपल्याला कशी कारवाई करता येईल या अनुषंगानं आपण काय करू शकतो या संदर्भामध्ये मी त्यांना विनंती केली. त्यांनी ताबडतोबीनं त्या विनंतीला मान देत असताना मला या ठिकाणी एक शिष्टमंडळ भेटायला पाठवा ही माहिती घेऊन पुन्हा माझ्याकडे रोहित पवारांना पाठवता येईल का, आपल्या मागच्या वेळेस आलेल्या आपल्या शिष्टमंडळातील काँग्रेसच्या लोकांना पाठवता येईल का. मी ताबडतोबीनं त्यांना दुजोरा दिला. रोहितजींचाही या बंगलोरच्या दिशेने कुठे ते जात होते आणि तात्काळ त्यांची अपॉइंटमेंट सुनिश्चित झाली आणि या संदर्भामध्ये
रोहितदादा पवार हे त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या व्यक्तिगत कॅपॅसिटीमध्ये त्या ठिकाणी हजर होते, तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आमचे ज्येष्ठ आमचे प्रवक्ते आहेत अतुल लोंढे हे त्या ठिकाणी होते आणि कर्नाटकमधील माजी जे मुख्यमंत्री धर्मसिंगजीचे चिरंजीव आणि राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे कर्नाटकचे अध्यक्ष विजय कुमार सिंग हे देखील होते आणि या शिष्टमंडळांनी गुन्हा जो आहे त्याची पुढे काही कारवाई होत नसल्याच्या बाब त्यांच्या निदर्शनास दिली. त्यांनी या संदर्भात मी कारवाई करू आणि याचा तपासणी करून निश्चित चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे ही भूमिका त्यांनी काल त्या ठिकाणी मान्य केली. आणि एवढंच नव्हे तर याचाच पुढचा भाग म्हणून जे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार साहेब यांनाही भेटण्याच्या अनुषंगानं शिष्टमंडळाने जेव्हा विनंती केली तेव्हा त्यांना त्यांची पण अपॉइंटमेंट काल ही मिळवून दिली. आणि आज मी बारामतीत दाखल झालेले असताना DK शिवकुमारजींचाही फोन आला आणि त्यांनी सांगितलं की या प्रकरणाचा पाठपुरावा निश्चित आम्ही करू आणि कुठल्याही परिस्थितीत या अपघाताचा एक सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही. ही कर्नाटक सरकारमधल्या उपमुख्यमंत्र्याची आणि गृहमंत्र्याची झालेली जी चर्चा आहे, ज्या चर्चेला बारामतीचा विड्रॉलची एक पार्श्वभूमी आहे आणि काँग्रेस पक्षाने त्याचा केलेला जो पाठपुरावा आहे हा देखील मी या विड्रॉलच्या पार्श्वभूमीवर मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष मांडत आहे. 2029ला काय रणनीती असणार आहे काँग्रेसची? कारण काँग्रेसचं संघटन पाहिलं तर या भागात कमी आहे. 2029 कसं जिंकणार? आता भारत जोडो अभियान जसं भारतभर आमच्या नेत्या राहुल गांधींनी केलं तसंच अभियान आम्ही आता करतो. समविचारी जे पक्ष आहेत, मित्र पक्ष त्यांना जोडतो आहोत आणि संघटन सृजनच्या माध्यमातून नवसंजीवनी पक्षाला देत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे नवचैतन्य जे आहे याचं वृद्धी झाल्याशिवाय आपल्याला वृद्धी झालेली दिसल्याशिवाय राहणार नाही. बारामतीतून मागणी झाली विधानसभा लढायची. हर्षवर्धन सपकाळ दिल्लीशी बोलले, दिल्लीनं उमेदवार दिला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मागणी सुरू झाली की माघार घ्या. बारामतीतले काही नेते दिल्लीशी बोलले आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी माघार घेतली. या माघारीच्या संदर्भामध्ये सतत विवेक बुद्धीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे. कुठेही गेम फिरला, कुणी कोणाशी बोलला हा अजिबात या संदर्भातला कार्यकारण भाव नाही. हे मी सविनय या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आम्ही या ठिकाणी लढतोय हे देखील आम्ही अत्यंत सविनय पद्धतीने आमच्या मित्रपक्षांना सांगितलं होतं आणि आलेल्या सर्व विनंती आम्ही घेतलेली भूमिका आणि त्यानंतर अचानक जो आमच्याकडे विनंतीचा ओघ वाढला तो थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत, अर्थात मुख्यमंत्र्यांचा आणि आमचा जो वैचारिक विरोध आहे त्या अनुषंगाने या प्रक्रियेत त्याचा कुठलाही संबंध नाही. मात्र जे सर्व आलेले जे फोन कॉल्स होते, विनंती होती, ही मला पक्षाच्या पटलावर ठेवणं कुठेतरी एकदा क्रमण प्राप्त होतं. त्यामुळे अजितदादा राष्ट्रवादी गटाकडून आलेल्या सर्व विनंतीच्या अनुषंगानं मी माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व आदरणीय नेत्यांशी, माझ्या सहकाऱ्यांशी मी चर्चा केली आणि त्या चर्चेतून निघालेला जो एक सूर होता, सूर नव्हे तर त्या चर्चेतून आमचा निर्णय हा होता की त्यांच्या खरंच विनंती असतील आणि त्या विनंतीच्या मागची पार्श्वभूमी जर अंमली असेल, कुठल्या प्रकारचा त्यामध्ये अभिनिवेश नसेल तर विचार करायला काही हरकत नाही. पुढे आपल्याला ही निवडणूक जरूर तिथे लढली पाहिजे ही भूमिकेचं सरसकट माझ्या सगळ्या नेत्यांनी त्याचं समर्थन केलं आणि सर्व नेत्यांनी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या नेत्यांनी सांगितलं की जर उमेदवारी कायम ठेवायची असेल तर आपण पूर्ण ताकदीनिशी लढू, आम्ही सर्व पक्षासोबत आहोत. ही एकंदरीत पक्षांतर्गत झालेली चर्चा आणि त्याच्यामध्ये कुठलाही इतरत्र कुठलाही प्रभाव या चर्चेमध्ये नव्हता. विनंती कॉल आले त्यामध्ये भाजपच्या नेत्यांचा समावेश होता का? विशेषतः राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते आहेत, प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे, त्यांचे कॉल आले होते का? या संदर्भामध्ये ज्या राष्ट्रवादीचे राज्यस्तरावरीलच फोन हे मला आले, भेटायला आलेल्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्रातलेच मंत्री त्या ठिकाणी होते आणि तब्बल 4 वेळेस जो फोन कॉल्स मला आले त्यामध्ये सुनेत्राताईंचा फोन मला आला. याच्या व्यतिरिक्त कोणाचाही फोन मला आला नाही. एवढंच नाही तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे काही खासदार आहेत आणि दिल्ली स्थित त्यांचं बरंच काही वजन आहे असं आपण सर्वजण ऐकतो, यातील कोणत्याही व्यक्तीने माझ्या माहितीनुसार आमच्या पक्षाच्या अध्यक्षांना अथवा इतरतर कोणालाही थेट माझ्यापर्यंत संपर्क साधलेला नाही. खरं तर उमेदवारी अर्ज आता माघारी घेतलेला आहे. प्रचाराची तुमची भूमिका काय असणार आहे? आमची उमेदवारी ही एक श्रद्धांजली, आदरांजली आणि सहानुभूतीच्या अनुषंगानं आम्ही केलेल्या विनंतीला साथ देत असताना संस्कृती म्हणून, सभ्यता म्हणून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज वापस घेतलेला आहे. आम्ही कोणाला मतदान करा हे बारामतीकरांना सांगणार नाही. बारामतीकरांच्या सतसत विवेकबुद्धीनुसार त्यांनी मतदान करावं. आम्ही पाठिंबा दिलेला नाही. आम्ही आमचा फक्त उमेदवारी अर्ज विड्रॉल केलेला आहे. पाच पवारांनी जे वक्तव्य केलं होतं ते काँग्रेसच्या जिवारी लागले का? कारण सातत्यानं तुमचा उल्लेख येतोय डाऊनफॉल 2 ते 3 वेळा झालं. आज देखील तुम्ही बोललात, खरंच जिवारी लागले? नाही, डाऊनफॉल हा NC शब्द आहे.
त्यामुळे डाऊनफॉल कशा कशात आहे जर बघितलं तर ज्याचा डाऊनफॉल होतोय त्यांना तितके फोन करावे लागतात. हा डाऊन नाही, आता अप जाणारा सगळा हा संदर्भ आहे. मात्र डाऊन दिसतंय की अजितदादांसारख्या एका महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या नेत्याचा अपघात झाल्यानंतर साधी चौकशी होत नाही. 2.5-3 महिने झाल्यानंतरही इथे कुठेतरी डाऊनफॉल दिसतोय. कुठेतरी जो विचार जो आहे तो विषारी आहे, विखारी आहे, भाजप आहे, यांच्यासोबत राहावं लागतं. शिवशाहू फुले आंबेडकर पुरोगामित्व हे कुठेतरी गहाण ठेवून सत्तेत सहभागी व्हावं लागतं. तिथे डाऊनफॉल लक्षात येतोय आणि सभ्यता सांभाळल्या जात नाही. कुठेतरी त्याची जी परंपरा आहे, जो वारसा आहे तो जोपासला जात नाही. तिथे तो डाऊनफॉल आहे. मुख्यमंत्र्यांचा कॉल केला होता का काल? हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन फोन आला. हर्षवर्धन सपकाळ ते आता फोन करावा लागला, कसं बघता या सगळ्याकडे? त्यांनी माझ्यावर टीका केली तरी मला काही फरक पडत नाही. त्यांनी माझी तारीफ केली तरी माझ्यावर काही फरक पडत नाही. माझी आणि त्यांची वैचारिक लढाई आहे. आम्ही संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याची लढाई लढत आहोत. तर ते संविधान मोडणारं काम ते करत आहेत. त्यामुळे त्यांनी मला काहीही म्हटलं तर माझ्या एकंदरीत कार्यावर आणि माझ्या प्रवासावर आणि माझ्या वैचारिक दिशेवर आणि माझ्या संघर्षावर काही परिणाम होणार नाही. मात्र त्यांच्या सगळ्या संभाषणामध्ये त्यांनी संस्कृती नावाचा एक जो शब्द वापरला तो मला कुठेतरी भावला. आणि संस्कृती रक्षणाच्या अनुषंगानं महाराष्ट्राने वाटचाल करावी. विकृती आजकाल सर्वदूर आढळून येत आहे. सत्तेकडून विकृतीला खतपाणी घातलं जात आहे. यामध्ये सुधारणा होईल अशी मी आशा करतो. काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाने उमेदवारी माघार घेतली लज्जास्पद गोष्ट आहे असं करुणा मुंडे यांनी सांगितलं. आता या संदर्भामध्ये कोण कोण काय काय म्हणतं, कोणाचा अजेंडा काय, कोणाचा अजेंडा काय, आणि या सर्वांच्याच प्रश्नाची उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. त्यांच्यापेक्षा काही खासदार होते, त्यांनी काही आरोप केले, त्याचाही काही विशेष त्याच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही. कारण काँग्रेस ही क्रियेमध्ये जगणारी पार्टी आहे, प्रतिक्रियेत नाही. त्यामुळे गांधींनी आम्हाला सांगितलं होतं की ऍक्शनमध्ये जगा, रिॲक्शनमध्ये नको. तर आम्ही ऍक्शन ओरिएंटेड आहोत आणि आमचं डायरेक्शन आहे आणि आमचा जो विचार आहे त्याच विचाराने आम्ही पुढे जाऊ. 2026 ते 2029 3 वर्षाचा कालावधी. हर्षवर्धन सपकाळांच्या किती दौरे होतील? काय लोकांशी कनेक्ट राहील बारामतीतले लोक? मला होऊन 1.25 वर्ष झालेलं आहे. मी उभा आडवा महाराष्ट्र फिरून काढलाय. येणाऱ्या काळातही याच पद्धतीने मी पुढे जाईल. नवीन जुन्याचा संगम करत असताना वैचारिक संघर्षाची भूमिका घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षाला सळोका पळो करून सोडू आणि भारतीय जनता पक्षासोबत जे जे मित्रपक्ष त्यांचे राहतील त्यांच्या विरोधात आमचा तेवढाच तीव्र संघर्ष असेल. पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली, कसं बघता? भारतीय जनता पक्ष हा खोकला पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाजवळ कोणताच विचार नाही, कोणती नीतिमत्ता नाही. आणि त्यांचे काही ते 56 इंचचे वगैरे छातीचे जे काही लोक होते त्यांचे आता काही खरं राहिलेलं नाही. किंवा याच्या आधी खरं नव्हतं. ते सांगतात 100% भाजपचा नारा देत होते. आमचा नेता ढेऊ आहे, येऊ आहे असं सांगत होते. अरे तुमचा नेता जर तुमचा सक्षम आहे, देशाचे पंतप्रधान सक्षम आहे, देवाभाऊ त्यांचा गौरव करता, ते तुमच्याजवळ एवढे सक्षम आहे, तर मग तुम्ही दुसरे पक्ष का फोडता? त्यांना दुसरे पक्ष यासाठी फोडावे लागतात कारण त्यांच्या विचारात दम नाही. त्यांना दुसऱ्या पक्षाचे लोक लागतात. आणि त्या अर्थाने आपण जर बोलायचं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष आणि अलीकडच्या काळात त्यांच्या सोबत राहून राहून त्यांचे काही मित्रपक्ष यांना आता चेटकीन सारखा आजार लागलेला आहे. आणि चेटकीन जशी मुलं खाते तसे हे दुसऱ्या पक्षातले नेते खातात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नाशिकमध्ये धर्मांतराचे प्रयत्न केले गेले कंपन्यांमध्ये, त्याच्याविरोधात भाजप धर्मांतराच्या अनुषंगाने जे कायदे आहेत त्यानुसार कारवाई करावी. मात्र धर्म, जात याच्यावर राजकारण मोठ्या प्रमाणात चाललंय. या चाललेल्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो आणि बेकायदेशीर कोणती घटना होत असेल तर कारवाई झाली पाहिजे. गोमांस खायला दिला असे देखील आरोप सातत्याने गिरीश महाजन करतात. या पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये नाशिकमधल्या लोकांना गोमांस खाऊन धर्मांतर करायला लावलं, कसं बघताय सगळं? त्यांनी या संदर्भात चौकशी करावी. जे आरोप आहे त्याची शहानिशा करावी. मात्र ते होत असताना त्यांचे मुख्यमंत्री जे आसामचे आहेत ते आसामचे मुख्यमंत्री लोकांना फोनवर सांगतात की तुम्ही गोमांस खा, मात्र बाहेर कशाला खाता, घरात का? हे जे त्यांचे मुख्यमंत्री आसामचे बोलतात त्याच्याबद्दल काय मत आहे असं मला नाशिकचे जे जेम्स बॉन्ड आहेत गिरीश महाजनजी त्यांना हा विचारायचा आहे. आणि त्यासोबतच आपला मुख्यमंत्री ज्या गोव्यामध्ये आहे त्या गोव्यामध्ये भाजपशासित गोव्यामध्ये गोमांस विक्रीवर आपण बंदी का घातलेली नाही याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यामुळे एकंदरीत खरात प्रकरणामध्ये चुप्पी साधलेले आणि खरात प्रकरणामध्ये स्वतः जेम्स बॉन्ड असूनही कुठल्याही चौकशीचा शेवट न करता ते प्रकरण कुठेतरी रेंगळत ठेवण्याचं काम गिरीश महाजन एकीकडे करतात आहे. मात्र गोमांस सारखे काही विषय आले की त्यांना एकदम जेव्हा चेव येतो तेव्हा भारतभरात त्यांचे कोणत्या राज्यात
गोवंशच्या मांसाची विक्री होते आणि त्याच्यात भाजप किती किती ठिकाणी सम्मिलित आहे हेही त्यांनी सांगावं. आणि ते सांगत असताना मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गोमांसाचा जो निर्यात आहे ती किती टक्क्यांनी वाढली आहे याचं देखील उत्तर त्यांनी जरूर आवर्जून द्यावं. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये एकीकडे शांत राहणारे सगळेजण आता IT प्रकरणात मात्र हिंदू आक्रोश मोर्चा किंवा इतर काढतायत. हे सोयीस्कर वाटतंय का? सोयीचं राजकारण केलं जात आहे, जातीचं राजकारण केलं जात आहे, धर्माचं राजकारण केलं जात आहे. आणि खरात सारखं प्रकरण आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अनुषंगानं कुठलाही तो कायदा मजबूत करण्याच्या अनुषंगानं कोणी बोलत नाही. इतर वेळेस अंधश्रद्धा कायदा म्हणजे हा हिंदू धर्मावर घातलेला घावा आहे असं म्हटलं जातं. मात्र भोंदूबाबासारखे प्रकरण आल्यावर हा कायदा कडक केला पाहिजे ही धर्माच्या साठी असणारी भूमिका जी आहे ती भारतीय जनता पक्ष घेताना आढळून येत नाही. अजितदादांच्या विरोधात एकेकाळी लढलेले गोपीचंद पडळकर आता सुनेत्रा वहिनींचे स्टार प्रचारक आहेत, त्याच्याबद्दल काय? त्याच्याबद्दल आता मी काय आश्चर्य व्यक्त करू की अजून काय करू हा फार मोठा एक गहन प्रश्न आहे. आणि एवढंच नाही तर आता येणाऱ्या काळात अजून काय काय होणार ते बघा. सोयीनुसार रंग बदलणे वगैरे वगैरे ते सगळे विषय ते आहेत. आता जनतेला गृहीत धरून जनतेला खुळं धरून राजकारणाचा खेळ देवेंद्र फडणवीसांनी बंद करावा. मात्र एवढं मात्र मी जरूर सांगेन. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.